अशा एका व्यक्तीला सॉरी म्हणायचंय की तिचा मी सर्वात जास्त अपमान केला, जिच्यामुळे मी या जगात आहे तिलाच मी बोललो की मी तिच्या पोटी जन्माला आलो नसतो तर बरं झालं असतं. तिने माझ्यावर संस्कार करण्याचे प्रयत्न केले पण मीच कुठेतरी कमी पडलो. हे सगळं होऊन सुद्धा तिने मला इथे चांगल्या लोकांबरोबर बसण्याची संधी दिली, त्याबद्दल तिला थँक्यू म्हणायचं. आणि माझ्याकडनं जे काही पाप झाली, चुका झाल्या, त्याची क्षमा मागायची. हेच सत्य मला सांगायचं. आता माझा नंबर. ट्रूथ. मी विचारते तुला प्रश्न. समजा तुझ्यावर अशी वेळ आली की तुझी बायको आणि मॉम या दोघींपैकी कोणा एकाला निवडायचंय, तर तू कोणाला निवडशील? ऐश्वर्या, हा काय प्रश्न आहे? हे बघ, कोणतरी अडचणीत येईल असे प्रश्न विचारू नकोस. एक मिनिट नील, ही स्मार्ट, तो देईल उत्तर. अरे म्हणून काही उत्तर. तिलोत्तमा मॅडमचं नाव घ्या, तिलोत्तमा मॅडमचं नाव घ्या. मी आईला निवडेन. म्हणजे बायकोला सोडून देशील? पण तुझं तर असं म्हणणं आहे ना की तुझं बायकोवर प्रेम आहे, मग तिला बाजूला करून मॉमला निवडशील? अगं तूच म्हणालीस ना ती माझी सावली आहे, तर माझी सावली माझ्यापेक्षा वेगळी कशी राहील? मी जिकडे जाईन तिकडे माझी सावली येईलच ना माझ्यासोबत, म्हणून मी आईला निवडेन. शाबास. कोण आहे मी? वा वा सारंग दादा, गुड आन्सर. आता एस फॉर सावली वहिनी. सावली, सारंगनी ट्रूथ घेतलं होतं, आता तू डेअर घे. म्हणजे काय करायचं नेमकं? मी सांगते काय करायचं. म्हणजे तू लहानपणीच्या सारंगला तर ओळखलंस, पण आता मोठेपणीच्या सारंगला ओळखतेस की नाही हे बघायचं. म्हणजे तुझ्या डोळ्यावर मी पट्टी बांधेन आणि मग एक एक करून सगळ्यांचा हात तुझ्या हातात देईन. तुला तुझ्या नवऱ्याचा हात ओळखायचा आहे. ऐश्वर्या, काही गेम, तुला काय करायची गरज नाही. अहो, मला मान्य आहे. केलं तिने ऍक्सेप्ट. ओके, रेडी? खतरनाक गेम आहे. रुमाल दे. लवकर. किती पल्ला लावशी? आकडा बोल पटकन, मला वेळ नाहीये, खूप काम आहे. 20,000. काय? 20,000च हवेत फक्त माई. हा, आणि हे पैसे मी तुमच्याकडनं घेतले नाही, कोणाला पण सांगायचं नाही. काय की जयंती, हे पैसे घेऊन आता काय गोळ घालणार आहेस? तुम्हाला काय त्याच्याशी? काय म्हणालीस? मला काय त्याच्याशी? हे पैसे मी तुला देते आणि तू मलाच विचारतेस मला काय करायचंय? चल, नाही देत, जा. नाही माई, आहो ते ना मैत्रिणीसोबत मी माझ्या मैत्रिणीचा गोव्याचा भाऊ आहे. त्याची मुलगी गाडीवरनं पडली. तिला दवाखान्यात नेताना तो भाऊ पडला आणि मग भाऊला दवाखान्यात नेताना त्या मैत्रिणी पण दपादप सगळ्या. बस ग जयंती, बस. किती लांबण लावतेस? हा, जरा तोंड बंद करशील ना तर 5,000 अजून देईन मी तुला. गप्पा बस, मला हिशोब करू दे, त्रास देऊ नकोस. काय? हा, 25,000 झाले ना माई. 25,000 मला कोणी देणार असेल ना तर तोंड बी शिवून गेला तयार आहे मी. हा, सांगा अजून काय काम करू, सांगा. काम आहे, करशील? सांगा ना. ठीक आहे, 25,000 मी तुला दिले असं समज, पण त्या बदल्यात सावली आहे ना,
तिला रोज 1 आठवडा न चुकता रियाजाला इकडे घेऊन ये. रोज जमेल. पण त्यातला 1 दिवसही जर खाडा झाला ना तर जेवढे पैसे तुला देते ना ते दुप्पट वसूल करेल. आहे मंजूर? मंजूर. झालंच काम म्हणून समजा. तुम्ही एक काम करा, तिला आधी फोन लावा आणि चांगलं दटावा तिला. आणि नाही आली ना तर मी आहेच ना, अशी बक्कोटीला पकडते आणि तुमच्याकडे आणून सोडते. 25,000 काय वाटेल ते काम करेल ही जयंती. हा ये पुढे. सारंग सर, तुमचा हात द्या. हात पुढे कर. नाही. नाही, इथे पुढे घे. हे घे, सारंग सरांचा हात. नाही. बरं, पुढे इथे. नाही. सारंग सर, तुमचा हात द्या. हे घे. हे सारंग सर आहेत. नाही. बरं, ठीक आहे. मम्मा, नाही, तो नव्हता. हा घे. ह्याच्या आधीचा हात हा नव्हता. हाच होता. सारंग सर. झालं. गुड. अहो, मी आलेच. आता कोणाचा नंबर? मग आता तुझा नंबर आहे. मी तिलोत्तमा, ट्रूथ का डेअर? ट्रूथ. थांबा थांबा थांबा. सावली वहिनी नाही म्हणते. सावली वहिनी, सावली वहिनी आहे ना? थांब, मी घेऊन येतो. थांब, तू तरी येशील का वेळेत? मग तू येतो. नाही.